मित्रांनो, आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, जेजुरी, सासवड या भागात आज ढगाळ वातावरण आहे. त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, वडूज, लोणंद, फलटण या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. वाई आणि प्रतापगडमध्ये सुद्धा आज आपण ढगाळ वातावरण हे पाहत आहोत. त्यासोबत अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, त्याबरोबरच राळेगण, सुपे, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, संगमनेर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला दुपारून ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा आज आपण ढगाळ वातावरण हे पाहत आहात. बीड जिल्ह्यातील कैज, परळी, गेवराई आणि माजलगावमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. हवामान विभागाने तसा अंदाजसुद्धा आज दिलेला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे राहणार आहे. त्यासोबतच अहिल्यानगर आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. आपण स्क्रीनवरती पाहत असाल त्यानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण व थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसेल. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण राहील. त्याबरोबर धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखुरल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. आपण जर का पाहायचे झाले तर जळगावसोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे विखुरलेल्या स्वरूपाचे हे पाहायला भेटू शकते. अमरावती जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर येथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. त्यासोबतच मित्रांनो पाहायचे झाले तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा अंदाज दिलेला आहे. त्यानुसार या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे राहू शकते. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा अंदाज आज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात आज ढगाळ वातावरण हे राहू शकते. तसा अंदाज आज हवामान विभागाने दिलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आज राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी थंडीचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.